मुद्दाम तुझी चौकशी करायला आले. म्हणजे इथे सगळं व्यवस्थित आहे ना? काही अडचण आली तर अगदी संकोच न करता मनमोकळेपणाने सांगायची. नाही, कसलीच अडचण नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. मंजिरीने सांगितलं मला तुझ्याबद्दल. खूप वाईट परिस्थितीत दिवस काढलेस तू, खूप कष्ट केलेस. असंच असतं बघ, ज्या विश्वासानं आपल्या आयुष्याचा भार एखाद्या व्यक्तीवर आपण सोपवायचा, ती व्यक्ती म्हणजे आपला पती, आपला नवरा. आणि तोच जेव्हा आपल्या आयुष्यातल्या दुःखाचं कारण बनतो ना, त्याच्यासारखी दुसरी वाईट परिस्थिती नाही. तुला तुझ्या भूतकाळाबद्दल काय वाटतंय काय नाही मला कळतंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता ते दिवस संपले. तुझ्या वाट्याचं दुःख भोगून झालंय. तेव्हा यापुढे तुला आयुष्यामध्ये चांगलेच दिवस बघायला मिळतील. आई, तुमच्यासारखी प्रेमळ माणसं मिळाली, हेच मोठं सुख आहे माझ्यासाठी. पण एखादी पाटी पुसून टाकावी, तसा भूतकाळ नाही ना पुसून टाकता येत. हो, कळतंय मला. पण आता आपल्या पूर्वायुष्याचा विचार करून स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा. मला कळतंय बाळा, आपला भूतकाळ आपण सहजासहजी नाही विसरू शकत. पण आपण प्रयत्न तर करू शकतो तसा. मी नक्की प्रयत्न करेन आई. आज मला मुलगी असते ना, तुझ्या एवढीच असते, तिलाही मी हे सांगितलं असतं. आई, वहिनी, आज तर राशी भविष्य काय? तेच वाचतेय. पाहुणे यायचा योग आहे. आई, नाश्ता केलास का ग मंजिरी? अहो म्हणजे आता पूजा झालीये, मग करीन. बैस बैस जरा. हे बघ अगं, देवाची पूजा अर्चा ठीक आहे ग, पण परिस्थितीनुसार आपल्या सोयीनुसार त्यात बदल करायला नको का? म्हणजे देवाची पूजा आहे म्हणून नाश्त्याची वेळ चुकवून कसं चालेल? प्रिया, अगं या की, बस इकडे. बघितलं वंच, या आजकालच्या मुली आपल्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नसतं यांचं. आता प्रियाचं ठीक आहे, पण मंजिरीने आपल्या खाण्यापिण्याची काळजी नको घ्यायला? ते सगळं वेळेवर नको व्हायला आणि त्या वेळा पाळायला नकोत का? अगं, आधी नाश्ता करून मग देवाची पूजा केलीस तरी चालेल. देवासाठी मनामध्ये भक्तिभाव असला ना म्हणजे झालं. नाही, मी इथून पुढे वेळेकडे लक्ष देईन माझ्या. वहिनी, तू लय भोळी आहेस बघ. आता सत्यजित आपल्या बायकोची आबाळ होऊ देईल का? अगं, चांगलीच बर्दास्त ठेवतो तो, आणि आपल्या बायकोला अगदी महाराणी वाणी ठेवती. काय आता तुम्ही किती बी झाकायचा प्रयत्न केला तरी बी. अरे बाबा, अहो बाबा, तुम्ही? नमस्कार. नमस्ते. तुम्ही असे अचानक कसे आलात? काय आली की नाही मजा? सरप्राईज दिलं की नाही? आता अजिबात वाकायचं नाही. या ना तुम्ही, या. म्हणजे मी जरा चहा नाश्त्याचं बघते. हो. चल प्रिया, आले ना?
वहिनी मी बी येते. बाबा चला ना, आज बसूया आपण. चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी काय बघतोय हे? म्हणजे मी उशीर आलोय का तू लवकर आलोयस? अरे काल मी लवकर गेलो म्हणून आज लवकर आलो. बरं बाय द वे, त्या ग्रॅहम जॉन्सनच्या ऑफिसमधनं फोन आला होता. त्याचं कुठपर्यंत आलं बाबा? प्रियंका, ग्रॅहम जॉन्सनच्या बाबतीत आपल्याला कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा कामचुकारपणा करून चालणार नाही. नाही, त्याची काळजी करू नकोस, ते काम होईल. आणि हो, काम चुकारपणावरून आठवलं, जानबोरचा फोन आला होता. कुठे आहे तो दादाला घाबरून कायमचा गावी निघून गेलाय. काय? कारण असं कळलं की दादाने कुठल्या तरी भलत्याच माणसाला आपला खबरी म्हणून मारून टाकलं. जानबोर घाबरला, गेला गावाला. तो तुला फोन ट्राय करत होता पण तुझा फोन लागला नाही, म्हणून मग त्यांनी मला फोन करून सांगितलं. तसाही आपला नाटकातला त्याचा रोल संपलाय. त्याला म्हणावं गावीच राहा, तिथेच राहा, तिथेच शेती कर, त्याचा तेवढाच विषय आहे. हॅलो. हल्ली मी ऑफिसला आल्या आल्या तुला माझी आठवण येते का? काय झालं? नाही, ऍक्च्युली मी आज वेगळंच सांगायला फोन केला होता. अहो, बाबा आलेत घरी. काय? बाबा कोल्हापुरात आलेत? असं अचानक? बर, मी येतो का? ठीक आहे. मी येतो, लगेच येतो. बाय. गंगाराव, मंजिरीचे बाबा. मी विसरूनच जातो की ते आता तुझेही सासरे. बाबा आलेत घरी. चल मग तू पण चल, दोघे जाऊ. नाही नको, तू पुढे हो, मी सगळी कामं आटपून येतो. कारण असंही आपल्या सासऱ्यांना वाटतं की त्यांचा हा जावई कामचुकार आहे. असू दे, मी सगळी कामं झाली की मी येतो. ओके चल. तुमचं लक्ष नाही खेळात संख्ये. म्हणजे आपण इतक्या वेळ झाला खेळतोय, पण तुम्ही मला एक प्रश्न अजून नाही विचारला की मी इतका छोटा बुद्धिबळाचा पट का बरे आणला असेल. का तर माणसाने शिकताना नेहमी छोट्या पटावर शिकावं. शिकल्यावर किंवा आपल्याला आलं असं वाटल्यावर मोठ्या पटावर खेळावं. आलं लक्षात? चल चेक चेक. म्हणजे आमचा राजा आता मरणार आणि आमचा राजा मेला की आम्ही हरणार. म्हणजे आम्ही हरणार का संख्ये? चेक. हरलात तुम्ही. चिंतन कमी पडतं तुमचं, लक्ष नाही तुमचं. हो हो यो. अरे तुझ्या अनुभवाची माहिती सांग ना साहेबांना. 11 खून केल्यात आपण. दांडगा अनुभव आहे तुम्हाला त्या गोष्टीचा. तयारी आहे? फोटो संबंधित व्यक्तीचा, मेहनताना या कामाचा. जमेल? नक्की जमणार. काम झालं पाहिजे. मी फोन करणार नाही, टीव्हीवर बातमी बघायला मिळाली पाहिजे. नाही मिळाली तर घ्या आणि कामाला लागा. शुभेच्छा तुम्हाला.
बाबा अहो असे इथे काय उभे राहिलात आपण तिकडे बसूया ना. कशी आहेस बाळा? मी छान आहे. सत्यजितराव काळजी घेत असणारच. पण काय मी एक बाप आहे म्हणून आणि आता तर काय मी आजोबा होणार आहे म्हणून मग मला बाबा तुम्ही अजिबात काळजी नका करू. आणि हे माझी एवढी काळजी घेतात की कधी कधी मलाच असं वाटतं माझीच दृष्ट लागते की काय या सगळ्याला. आज तुझी आई पाहिजे होती. तर किशोरी असते ना तर तिने तुझी इतकी काळजी घेतली असते ना, तुला कुठे ठेवू कुठे नको असं झालं असतं तिला. आणि हे सुद्धा एवढी काळजी घेतात खरंच, रोज माझी दृष्ट काढतात. बरोबर आहे. सत्यजितरावांसारखा माणूस शोधून सापडणार नाही कधी. हा बरोबर तसा ते पुरुषी कठोरपणा दाखवतात पण आतून खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आणि आता तर काय ते सुद्धा स्वतःच बाप होणार आहे, त्यामुळे माझी काय काळजी आहे त्यांना कळत असेलच. तुला सांगतो, तुझ्या वेळेस तुझ्या पोटात होतीस ना जेव्हा किशोरीला खूप फुलासारखं जपलं होतं मी. फुलासारखं जपलं. तिचे लाड करायला खिशामध्ये पैसे नसायचे माझ्या तेव्हा, पण तिचा एकही शब्द खाली न पडू देण्याची काळजी घ्यायचो. खूप प्रयत्न करायचो. हॅलो बाबा, मी प्रचंड रागवले तुमच्यावर. मी आता तुमचं काहीच ऐकून घेणार नाहीये. अगं असा एवढा मोठा कोणता गुन्हा माझ्या हातून घडला की ज्याची मला एवढी मोठी शिक्षा मिळणार? मला कळू तर दे. तुम्हाला माहितीये सगळं, तरी तुम्ही बाबा तुम्ही इथे कोल्हापुरात आहात आणि तुम्ही मला साधं कळवलं सुद्धा नाही. नेहमीप्रमाणे पार्शलिटी केलेत ना. आधी गेला दीकडे, हो ना? अगे काय झालं माहितीये का, मी इथे आलो, एक काम होतं माझं कोल्हापुरात म्हणून आलो. आणि मग काम लवकर संपलं आणि इथून मंजिरीचं घर जवळ होतं म्हणून मग तिच्याकडे आलो. तुम्ही माझी खोटी समजूत काढताय ना. बरं मग काय शिक्षा काय ठरवली राणी सरकारांनी? शिक्षा काय नाही, पण पुढल्या वेळी पहिल्यांदा माझ्याकडे यायचं. ओके? बरं बरं. ते बघ मी असं करतो, इथून निघालो ना की पुण्याला जाण्याआधी तुझ्या घरी, मग आल्यावरती आपण काय ते बोलू. हो लवकर या, नाहीतर काय ते ठरवून ठेवा आधीच, मग आल्यावर बघूया. चालेल. ठेव फोन. बाय बाय. मधुरा आता मावशी होणार आहे, पण अजून बालिश पण गेलेलं नाही तिचा. आता पुढच्या वेळी कोल्हापूरला येताना तुमचं काम कितीही महत्वाचं असलं तरी सुद्धा काका आणि काकूला घेऊन या. नक्की. अरे सत्यजितराव, मी तुमचीच वाट बघत होतो. मी जरा निवांत चालू, म्हटलं तुम्हा दोघांना बोलायला तेवढाच वेळ मिळेल. खरं तर मला तुमच्याशीच बोलायचं होतं थोडं, म्हणजे थोडं नाजूक काम होतं. सांगा ना. नाही खरं तर मला तुम्हाला एक विनंतीच करायची आहे. मान्य कराल? हो बाबा, तुम्ही असं संकोच काय करताय? तुम्ही विनंती नाही, तुम्ही आज्ञा करायची. काय सत्यजितराव, तुम्हाला तर माहित आहेच की आपल्याकडे अशी प्रथा आहे की मुलीचं पहिलं बाळंतपण तिच्या माहेरीच करायचं असतं.
मुलीचं पहिलं बाळंतपण तिच्या माहेरी करायचं असतं. म्हणजे तशी रीत आहे. नाही, रीत काही असली तरी तुझं बाळणपण इथेच होईल. तुला माहेरी जाता येणार नाही. मला असं म्हणायचं की मंजिरीला तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी तुम्ही आमच्या घरी पाठवा. तर पहिलं बाळंतपण आमच्या घरी होईल अशी माझी विनंतीच आहे. काय आहे ना बाबा, आम्ही एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू केली आहे माझ्यासाठी. तिथे डॉक्टर पेंडसे म्हणून आहेत, अनुभवी डॉक्टर आहेत त्या, आणि खूप मोठ्या डॉक्टर आहेत. तर त्यांची ट्रीटमेंट चालू आहे माझ्यावर. आणि काय होईल ना की पुण्यात आलं तर मग असं मध्येच ट्रीटमेंट सोडून यायला लागेल, पुन्हा नवीन डॉक्टर, तर ते जरा अडचणीचं होईल असं मला वाटतं. बरोबर आहे, पण आणि असंही पुणे आणि कोल्हापूर फार काही अंतर नाहीये ना बाबा. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही येऊच शकता. खरंय खरंय खरंय, मान्य मला. म्हणजे खरं तर मी सुद्धा एक प्रथा म्हणूनच, पण हेही बरोबर आहे ना की आता परिस्थिती बरोबर प्रथा सुद्धा पाळण्याचा हट्ट सोडून द्यायला हवाय. बरोबर आहे. असू द्या, सत्यजितराव मंजिरीला इथेच असू द्या. मला खात्री आहे की इथे तिची खूप काळजी घेतली जाईल आणि इथल्या माणसांच्या प्रेमामुळेच तिला खूप बरं वाटेल. बऱ्याच रे आता मला निघायला हवं. इथे कोल्हापूरला सुद्धा काम होतं आणि मग मंजिरीलाही भेटायचं होतंच आणि हे महत्वाचं काम होतं खरं तर. पण ओके, येऊ. बाबा आता असंच परत या एकदा. अरे नको 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 नको, सांगितलं ना आधी, आल्यालाच सांगितलं होतं, वाकू नको. काळजी घे. आणि तुम्ही सुद्धा. येतो मी. जायला हवं, नाहीतर इथे मधुरबाई रागावतील, कोणतरी शिक्षा ठोठवतील, काही सांगता येत नाही. येतो. मंजिरी, अगं तुझे बाबा आत्ताच गेले. तर असं कसं जाऊ दिलंस त्यांना? जेवायला नाही का थांबून घ्यायचं? मी थांबवणार होते, पण तिथून त्यांना पुन्हा मधुराकडे जायचंय आणि मग तिथून पुण्याला पोचायला उशीर झाला असता म्हणून मग नाही थांबले. आता तुम्ही दोघं तरी चला जेवायला. नको, मला ऑफिसला परत जावं लागेल. कामं अर्धवट सोडून आलो. निघतो.